35 वर्ष वयाची एक व्यक्ती वीटभट्टीवर काम करत असताना सर्पदंश झाला. त्याचा आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूयात आणि मग ठरवूयात त्यांनी काय बरोबर केलं आणि काय चुकीचं केलं, काय करायला हवं होतं आणि काय करायला नको होतं. काय झालं तुम्हाला? मला 7 चावला ती थोडा वर काढला असला त्याच्यावर मी ब्लेडने कापलं, रक्तवाहिनी केली, कापडाने बांधलं. त्याच्यावर इथं आल्याच्यानंतर माझा हात सुजला. म्हणजे आता मला काय दुसरं काय नाही, फक्त हात दुखतोय, हात फुगलाय माझा, हात फक्त ठणकलोय माझं, पण दुसरं काहीच नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर शरद मोहरकर आणि आपण पाहताय क्लिनिकल माइंड्स. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की सापाच्या आकारावरून तो विषारी आहे किंवा नाही हे ठरत नाही, तर सापाच्या प्रकारावरून ठरतं. आपल्याकडे 4 प्रमुख प्रकार सापाचे विषारी सापाचे प्रकार आढळतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे सॉ स्केल्ड वायपर, दुसरा रसल स्वायपर, या दोघांनाही आपण घोनस म्हणतो. त्यानंतर येणार तो क्रेट म्हणजे ज्याला आपण मण्यार म्हणतो, आणि कोब्रा म्हणजे ज्याला आपण नाग म्हणतो. तेव्हा हे पाहणं अगोदर गरजेचं आहे की आपल्याला झालेला सर्पदंश विषारी आहे का बिनाविषारी आहे. पेशंटच्या म्हणण्यानुसार त्याला जेव्हा साप चावायला आला त्यावेळेस त्याने हात झटकला आणि त्यामुळे सापाला चावता आलं नाही आणि त्याच्यामुळे फक्त त्याचे दात त्याच्या हातावरती ओरखडले. त्याला आपण इनइफेक्टिव्ह बाईट म्हणतो. म्हणजे फक्त साप तुम्हाला शिवल्याने किंवा दात ओरखडल्याने किंवा तुम्ही पाहिल्याने आपल्याला विषबाधा होत नसते. तेव्हा सापाची विषबाधा होण्यासाठी प्रॉपर सापाचे दात आपल्या शरीरामध्ये घुसलेले असायला हवेत आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या ग्रंथीमध्ये असणारं सगळं विष आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट केलेलं असायला हवं. तेव्हाच त्या सापामुळे आपल्याला विषबाधा होते आणि त्याला आपण इफेक्टिव्ह बाईट म्हणतो. सर्पदंश झाल्यानंतर आपल्या पेशंटचा सगळ्यात पहिला रिस्पॉन्स काय होता, तर त्याने ब्लेड घेऊन चावलेल्या जागेवरती ब्लेड मारलं. तर हे एकदम चुकीचं आहे. कधी पण सर्पदंश झाल्याच्या नंतर त्या जागेवर ब्लेड मारणे किंवा इलेक्ट्रिक शॉक देणे किंवा भाजणे किंवा घट्ट आवळून बांधणे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या पूर्वी वापरल्या जायच्या हे एकदम चुकीच्या आहेत. त्यामुळे उलट ते विष जास्त लवकर आपल्या शरीरामध्ये पसरतं आणि त्यामुळे लवकरात लवकर विषबाधा होते. तेव्हा मग अशा वेळेस आपण काय करायला हवं, तर अशा वेळेस एकच गोष्ट आहे, ती जखम एकदम हलक्या हाताने बांधली पाहिजे. त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर 4 बोटं एवढ्या अंतरापर्यंत ते बांधलेलं असायला हवं आणि त्यानंतर पेशंटचा हात किंवा पाय जिथे चावलेला आहे ते न हलवता पेशंटला उचलून घेऊन गाडीमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचायला. आता त्याच व्यक्तीचा हा आपण दुसरा फोटो पाहूयात, ज्याच्यामध्ये त्या माणसाचा हात खूप सुजलेला आहे. दुसऱ्या दिवशी हात कापलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये इन्फेक्शन झाले आणि त्या इन्फेक्शनमुळे तो हात एवढा सुजला की हातही कधी कधी कट करण्याची गरज पडू शकते, या तीव्रतेपर्यंत तो पोहोचला आहे. अजून एक प्रकार काम करत असताना लक्षात येतो की साप चावल्यानंतर लोक त्या सापाला मारून घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार असतात आणि त्यामुळे अजून डिले होतो व सापामागे पळत बसतात सापाला मारण्यासाठी. तर युजली सापाच्या चावल्यानंतर त्याच्या विषाच्या लक्षणावरून किंवा पेशंटमध्ये दिसणाऱ्या लक्षणावरून ऑलमोस्ट 100% लक्षात येतं की त्या व्यक्तीला कुठल्या टाईपचा सर्पदंश झालेला आहे. तेव्हा साप मारून आणण्याची गरज नसते. साप मारण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा जर त्या व्यक्तीला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवलं तर त्याचे वाचण्याचे चान्सेस अजून चांगले राहतात. तेव्हा माझ्या मित्रांनो, सर्पदंश झाल्यानंतर योग्य निर्णय घेतल्यास जीव वाचतो हे नक्की. मित्रांनो, आजार व त्याबद्दलची जनजागृती यासाठी आपण हा YouTube चॅनल काढला आहे. जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.